पडळकरांच्या विधानाचं समर्थन करणार नाही, आक्रमकपणा दाखवताना भान राखण्याची गरज, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटताय. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असं ते म्हणाले. कोल्हापूर महापालिकेजवळ अवैध दारू वाहतूक, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई. कोल्हापूर महापालिकेजवळ देशी आणि विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाईत बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यात देशी विदेशी दारू, एक कारचा समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या या कारवाईत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. इचलकरंजीत बोगस आरोग्य पथकाचा पर्दाफाश, बोगस आरोग्य तपासणीच्या नावाखाली लूट, 6 जणांवर पोलीस कारवाई. शहरात 20 रुपयात घरोघरी आरोग्य तपासणी आणि औषध विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रत्नोत्रे आयुर हेल्थ केअर उजगाव या नावानं औषध विक्री करणाऱ्या बोगस आरोग्य पथकावर आरोग्य विभाग आणि इचलकरंजी महापालिकेनं संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या पथकानं नागरिकांना कमी किमतीत आरोग्य तपासणी आणि औषधांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोग्य विभागानं नागरिकांना अशा बोगस पथकांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातो. कोल्हापूरला सावत्र भावाची वागणूक का? दसऱ्यासाठी निधीअभावी ठाकरे गट संतप्त, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कोल्हापूरच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाला राज्य शासनाकडून निधी मंजूर न झाल्यानं ठाकरे गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शासनाच्या या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. म्हैसूरच्या दसऱ्याप्रमाणे कोल्हापूरचा दसरा देखील भव्य असतो, परंतु शासन देवाभाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतं, मात्र दसऱ्यासाठी निधी देत नाही, असा आरोप इंगवले यांनी केला. याबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना घेराव घालण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय. कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाला न्याय मिळावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जाते. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य घडलं की दसरा महोत्सवाला फार मोठं महत्त्व प्राप्त झालं, पण त्यांनाही उद्गार काढण्याची वेळ आली की उद्योगपती असतील, कोण कारखानदार असतील, यांनी आपल्या ह्या दसरा महोत्सवाला हातभार लावा. म्हणजे अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना देखील एक भीक मागो आंदोलन आपण म्हणू, अशा पद्धतीनं राज्य शासन देत नाही म्हणून बाहेर पडायची वेळ आली. माझे एक प्रामाणिकपणे मत आहे राज्यकर्त्यांना, मंत्री महोदयांना, जर तुम्ही निधी देऊ शकत नसाल तर प्रत्येक मंत्र्याचं मानधन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यापासून सगळ्यांचं मानधन ह्या दसरा महोत्सवाला घातलं पाहिजे. त्यावेळी ती बरोबर 2 कोटीची रक्कम पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पावनखिंड इथं स्वच्छता मोहीम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड इथं भाजपच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानानं पावन झालेल्या या स्थळी भाजप नेते आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. यावेळी देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्साहानं सहभाग घेतला. भाजपचे ओबीसी तालुका अध्यक्ष प्रकाश काळे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम केसरे, विकास कांबळे, बापू नवाळे, दत्ता वारकरी, लक्ष्मण पाटील, विजय थोरवत, शंकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 92 वाहनांचा लिलाव, विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव. येथील एसटी डेपो संभाजीनगर इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकानं विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव करायचा आहे. वाहने बरीच वर्ष ठेवली असून वाहन मालक खटला विभागातील दंड व थकीत कर भरत नसल्यानं वाहने खराब व सडलेल्या अवस्थेत आहे. अटकावून ठेवलेल्या वाहन मालधारकांनी वाहने खटला विभागातील दंड व थकीत कर भरून 7 दिवसांच्या आत आपली वाहने ताब्यात घ्यावीत, अन्यथा 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर 92 वाहन मालकांची व बँकधारकांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असं उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. जनस्वराज्य पक्षाचे नेते समित कदम यांच्या नेतृत्वाखाली बेडग, नरवाड, म्हैसाळ, खंडेराजुरी, गुंडेवाडी, शिपूर, एरंडोली, आरग आणि लक्ष्मीवाडी या गावातील असंख्य युवकांनी बेडग गावचे समित पाटील यांच्या पुढाकारानं जनस्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व पक्ष एकाच माळेचे मणी असून कार्यकर्त्यांकडे कुणीच लक्ष देत नाही.
मात्र जनस्वराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या कामाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. पुढील काळात त्यांच्यासाठी प्राणपणाने काम करू असा विश्वास समित पाटील यांनी व्यक्त केला. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.